संबंध किती दृढ होते हे सगळ्यांना माहिती आहे. तुमचेही विशेष संबंध, स्नेहबंध होते त्यांच्यासोबत. आज ते आपल्यातून निघून गेल्यात. काहीतरी खूप मोठी गोष्ट तुटल्यासारखी, सुटल्यासारखी भावना मनात निर्माण झाली आहे. प्रतिक्रिया. आपल्यासाठी आपल्या घरातलीच व्यक्ती, आपल्या घरातला आवाज, आपल्या मनातला आवाज आणि आपलं खरं सांगायचं तर आत्ता ना शब्दच जुळत नाहीयेत. कारण आशाताईंशिवाय आपला भारत, आशाताईंशिवाय संगीत विश्व अशी आपण कल्पनाच केलेली नसते. म्हणजे अजूनही खरं तर आपण दिदींच्या नसण्यातनं पण सावरत नाही तोपर्यंत हा दुसरा धक्का असा की म्हणजे आकाशातलं चांदणच अचानक निघून जावं आणि आता फक्त अंधार असं हे. कारण ती ऊर्जा, त्यांचं व्यक्तिमत्वातलं चैतन्य हे सगळं इतकं इतकं एकमेवा द्वितीय आपण म्हणतो तसं होतं की एकच त्या होत्या तशा. त्यांच्यासारखं कधी आधी पण नव्हतं कोणी आणि नंतर पण नाही होणार. असा स्वर अचानक जाणं आणि म्हणजे काही लोकांच्या बाबतीत ना आपण वय पण ऍक्सेप्टच करू शकत नाही की ही व्यक्ती आता आपल्या बरोबर नसणार, हे ऍक्सेप्टच होत नाही. तसं आशाताईंचं होतं की नाही त्या पाहिजेतच, आपल्याला आशीर्वाद द्यायला पाहिजेत, त्यांचं मत आपल्याला पाहिजे. तर ते कसं आपण ऍक्सेप्ट करणार अशी व्यक्ती नसणं. खरंय. सलीलजी, आपण गायक आहात, संगीतकार आहात आणि आशाताईंचा आवाज असा आहे की जो आपण लहानपणापासून ऐकलेला आहे आणि तो प्रत्येक टप्प्यावर आपल्या सोबत राहिलेला आहे. काय सौंदर्य स्थळ दिसतात आपल्याला त्यांच्या गाण्यातली. सलीलजी, पुन्हा विचारते प्रश्न, थोडा वेळ थांबवते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतात. आहे 92